श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर बारामती तालुक्यातील उंडवडी कपे येथे उड्डाणपुलाच्या मागणीसाठी नागरिकांनी उपोषण सुरू केलेले आहे। एकंदरीतच मोठ्या प्रमाणात जो सध्या पूल आहे या पुलाखाली पाणी साठत आहे, त्यामुळे नागरिकांना खडतर प्रवास असेल किंवा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे किंवा प्रशासनाकडे मागणी करून देखील कोणत्याही स्वरूपाची आमची मागणी पूर्ण होत नाही। यासाठी येथील नागरिकांनी उंडवडी कपे येथे आंदोलन सुरू केलेले आहे, उपोषण सुरू केलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उपोषणकर्ते आहेत। कितवा दिवशी उपोषणाचा, प्रमुख काय मागणी आहे? तिसरा दिवस आहे आज उपोषणाचा आणि आमची मागणी ही उड्डाणपूलच आहे। आम्हाला तिथे उड्डाणपुलाची गरज आहे। कशा पद्धतीने म्हणजे उड्डाणपुलामुळे कोणत्या कोणत्या सध्या नागरिकांच्या गैरसोय होत आहेत? आमचे 5 गावांची गैरसोय होते तिथं आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं आहे। शेतकऱ्यांना तिथून ऊस काढू शकत नाही। सगळ्याच गैरसोयीच पूर्ण गैरसोयी आहेत। आमची NHAI पूर्णपणे कंप्लीटली फसवणूक केली। प्रशासनाकडे किती वेळा आपण म्हणजे कशा पद्धतीने पाठपुरावा? प्रशासनाकडे आम्ही आतापर्यंत कमीत कमी 2023 पासून 70 वेळा पाठपुरावा केलेला आहे आणि तो आमच्याकडे कागदपत्री सगळं आहे की आम्ही किती वेळा कोणाला काय निवेदनं दिलेली आहेत। ते तुम्हाला कशा पद्धतीने प्रशासनाकडून सांगण्यात आलं? काय प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली नाही। प्रशासनाकडून आमची फक्त टिंगलटावाळीच करण्यात आली। लोकप्रतिनिधीकडे नेलं तर लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचंच ऐकतात आणि लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांचं ऐकल्यामुळे आमचं कुठलंही काम आतापर्यंत झालेलं नाही। लोकप्रतिनिधी स्वतः तिथं बघून गेलेत तरी करतो नुसतं सांगतायत, लोकप्रतिनिधी काही करत नाहीत। प्रत्यक्षात NHAIचे अधिकारी अतिशय लबाड आहेत आणि त्यांच्या लबाडीमुळे आमची फसवणूक झालेली आहे। काका, काय सांगाल? उपोषणाचा तिसरा दिवस आहे, काय अडचणी निर्माण? आम्हाला फक्त उड्डाणपुलाचीच आवश्यकता आहे, कारण आमच्या 4-5 गावांचा जो संबंध तुटला जातो आहे। लहान मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी गैरसोय होते, त्याच्यामुळं आम्हाला उड्डाणपूल बनवल्याशिवाय किंवा ठोस आश्वासन दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही। सर्व्हिस रस्ते वगैरे आम्हाला त्याची काहीही आवश्यकता नाही, उड्डाणपुलाचीच गरज आहे। तर पालखी आता थोड्या दिवसावरती येत आहे, या थोड्या दिवसात तुमची मागणी पूर्ण होईल असं वाटतं? नाही होईल, मनात घेतलं नेत्यांनी तर होऊ शकते, कारण नेत्यांनी सांगितलं तर उन्हाळ्यातच पूर्ण करू, पण अजून किती उन्हाळे येणार आहेत हे माहीत नाही। प्रशासनाकडून बी हालचाली सुरू झालेल्या आहेत। तुम्ही उपोषणावरती तर थांबे, आज तिसरा दिवस आहे, कशी पुढच्या येणाऱ्या काळात तुमचं? नाही, पुढच्या काळात नाही। उपोषणाचं ठोस आश्वासन आम्हाला दिल्याशिवाय लेखी त्याशिवाय आम्ही उठणारच नाही, किंवा त्या मोरीला बुलडोजर लावल्याशिवाय उठणार नाही। नक्कीच हे होते बारामतीमधील उंडवडी कप्पे येथील नागरिक। उड्डाणपुलामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना अडचणी येत आहेत, पुलाखाली पाणी साठत आहे। गावातील सर्व नागरिक येथे जमा झालेले आहेत। या उपोषणकर्त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा देताना देखील नागरिक दिसत आहे। साहजिकच बारामती तालुक्यातील उंडवडी कप्पे येथील नागरिकांना या उड्डाणपुलामुळे मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सद्यस्थिती तरी ही परिस्थिती दिसत आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।